शेतकरी बंधूंनो, आज मी तुम्हाला बनानाची जी टिश्यू कल्चर लॅब आहे ती बेस्ट टिश्यू कल्चर लॅब मी आज तुम्हाला दाखवणार आहे. आणि त्याचं जे नाव आहे ते आहे एअरटेक बायोप्लांट्स प्रायव्हेट लिमिटेड. ही जी लॅब आहे टिश्यू कल्चरची ती छत्रपती संभाजीनगरमधील शेंद्रा MIDCमध्ये आहे. ही जी टिश्यू कल्चरची लॅब आहे त्याचे जे संस्थापक आहेत ते इलेक्ट्रिकल इंजिनियर असल्यामुळं त्यांनी ती फार आधुनिक तंत्रज्ञानावर विकसित केलेली लॅब आहे. त्यामुळं यातली काही जी गुपितं आहेत ते आपल्याला दाखवता येणार नाही. मी तुम्हाला यानंतर हार्डनिंग सेंटर पण तुम्हाला दाखवणार आहे की हार्डनिंग सेंटरसुद्धा त्यांनी फार सायंटिफिक मेथडनी म्हणजे फार शास्त्रीय दृष्टिकोनातून तयार केलेला आहे. ही जरी आपल्याला पूर्ण लॅब जरी पाहता येत नसली तरी या ठिकाणी अत्युच्च दर्जाची बनानाची टिश्यू कल्चरची जी रोपं कशी तयार केली जातात याचीच मी माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर तुकाराम मोठे, सेवानिवृत्त कृषी सहसंचालक डॉक्टर तुकाराम मोठे या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. ही जी लॅब आहे ती केंद्र सरकारचं जे डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी आहे DBT त्याच्याकडून ही प्रमाणित लॅब आहे. केंद्र सरकारने प्रमाणित केलेली ही लॅब आहे, त्याचं ही सर्टिफिकेट आहे. आणि आपल्याला माहिती आहे की कुठलीही रोपं कलम किंवा सीड जर विकायचं असेल तर आपल्याला लायसन घ्यावं लागतं गव्हर्नमेंटचं. तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या कृषी खात्यानं सीड ॲक्ट अंतर्गत त्यांना हे लायसन पण दिले. माझ्या शेजारी या लॅबचे म्हणजे या कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट आहेत, तर ते आपल्याला ओव्हरऑल या लॅबची माहिती देतील. नमस्कार. शेतकऱ्यांना एक चांगल्या प्रतीचं रोप द्यावं असा आमच्या MD सरांचं हेतू होता. चांगलं टिश्यू कल्चरचं रोप बनवण्यासाठी हायजेनिटी ही खूप मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. स्वच्छता त्या सगळ्या गोष्टीची काळजी घेऊनच आपण इथं प्रोडक्शन करतो. बॉटल वॉश एरियापासून तर प्लांट लॅबमधून डिस्पॅच होऊपर्यंत ज्या काही मशिनरी लागणार आहेत त्या मशिनरी आम्ही सगळ्या एकदम अत्याधुनिक घेतलेल्या आहेत आणि सगळ्या मशीन्स ॲटोमॅटिक आहेत. चांगलं प्लांट देण्यासाठी त्याचे जे मदर कल्चर आहे ते चांगलंच असलं पाहिजे, तर त्याच्यापासूनच चांगलं प्लांट तयार होऊ शकतं. तर त्यामुळे आम्ही जे मदर कल्चर आणलं होतं ते आम्ही पहिल्यांदा इस्रायलवरून आणून त्याच्यावरतीच काम चालू केलं आहे. आणि आता जे प्लांट बनत आहेत ते इस्रायलच्याच मदर कल्चरपासून पुढे बनत आहेत. इस्रायलचं मदर कल्चर आणि आमची काम करण्याची पद्धती आणि इथं घेतलेली सगळी काळजी याच्यामुळं आत्तापर्यंत आम्ही जेवढे काही प्लांट्स दिले आहेत म्हणजे खानदेश भाग असेल किंवा आपला सोलापूर भाग असेल त्याच्यामध्ये जे काही उत्पन्न आले जे काही रिझल्ट आले प्लांटचे ते खूप छान आले. दोन गोष्टी असतात, एक तर प्लांट त्यांना वेळेवर भेटला पाहिजे आणि दुसरी गोष्ट प्लांट चांगला भेटला पाहिजे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी होतं काय, लागवड केल्याच्या नंतरही पहिल्या महिन्याभरातच प्लांट शेतावरती सेट होण्याच्या आधी खूप जास्त मॉर्टॅलिटी होती. मला हे सांगताना खरंच खूप भारी वाटतंय की आम्ही आत्तापर्यंत 2 वर्षात जेवढे काही प्लांट्स विकलेत आमच्याकडे 0% मॉर्टॅलिटी आली. म्हणजे खानदेश भागातही असो किंवा सोलापूर भागातही असो 0%. म्हणजे एकाही शेतकऱ्याने आम्हाला परत की माझे 500 प्लांट मिळेत किंवा माझे 200 प्लांट मिळेत म्हणून मला लावण्यासाठी प्लांट द्या परत एक्स्ट्रा असं कुणीही मागितलं नाही. जवळपास 35 ते 40 किलोचा घट पडतो सर प्रत्येक झाडाला आणि एकरी 40 ते 42 टन उत्पन्न आलं आहे शेतकऱ्यांना. आता तुमची प्रोडक्शन कॅपॅसिटी किती येते? आमची सर प्रोडक्शन कॅपॅसिटी इयरली 40 लाख. ही जी तुम्ही रोपं तयार करता टिश्यू कल्चरची बनानाची, तर ती मार्केटिंग कुठं करताय तुम्ही? ही मार्केटिंगची टीम आहे. आमचे मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह खानदेश भागात पण आहेत आणि सोलापूर भागात पण आहेत. खानदेशची जी मार्केटिंग टीम आहे तीच गुजरात आणि MP वगैरे कव्हर करतात आणि सोलापूरसाठी सेपरेट लोक आहेत. आणि सगळीकडे आम्ही एक डीलर नेटवर्क तयार केलं आहे. सीडचा सीझन आता प्रत्येक भागामध्ये वेगळा असतो, तो कोणता असतो सीझन? खानदेश भागाचा जे लागवडचा टाईम आहे तो वेगळा आहे, सोलापूर भागाचा वेगळा आहे. खानदेशात जर गेलो आपण तर मेजर जी लागवड आहे ते मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै आणि ऑगस्ट एवढे महिन्यामध्ये खानदेशमध्ये सगळी फुल लागवड होतं. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये थोडंसं डाऊन होतं. ऑक्टोबर हिटमुळे जास्त शेतकरी लावत नाहीत, पण ऑक्टोबर नंतर पुन्हा नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी परत सोलापूर भाग चालू होतो. सोलापूर भागातली सगळी कंप्लीट लागवड ह्या 4 ते 5 महिन्यात होती. मध्य प्रदेश आणि गुजरातच्या पण लागवडी ह्या जून, जुलै, ऑगस्टमध्येच होतं. समजा मी शेतकरी आहे, मला तुमच्या कंपनीने प्रोड्यूस केलेली टिश्यू कल्चरची बनानाची रोपं पाहिजे, कशी मला घेता येतील ते काय? आता आम्ही काय केलं सर, प्रत्येक भागावाईज जे डीलर दिलेत ते डीलर लोक त्यांची सेल्फ मार्केटिंग करून ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचत आहेत. ऑनलाईन आपली वेबसाईट आणि यूट्यूब चॅनल पण आहे, त्याच्यावरती सगळे कॉन्टॅक्टचे डिटेल्स आहेत. आपला मार्केटिंगचा हेड ऑफिसचा नंबर आहे 9028 86 35 10. सोलापूर भागासाठी आपले सेपरेट मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह आहेत, त्यांचा नंबर आहे 9028 86 35 11. खानदेशसाठी जे आहेत त्यांचा नंबर आहे 9028 86 35 12. बनाना टिश्यू कल्चरची रोपं तयार इन लॅब केली जातात.
तर ही किती दिवसाची सायकल असते, नंतर हार्डनिंगची किती दिवसाची सायकल असते? तर इनिशिएशन केल्यापासून लॅबच्या बाहेर जाईपर्यंत प्लांटला 9 महिने लागतात आणि 9 महिन्याच्या नंतर हार्डनिंग सेंटरवरती प्लांट 2 महिने राहतो. लॅबमधली प्रोसेस आहे इनिशिएशन आणि त्याच्या मल्टीच्या सायकल आहे आणि शूटिंग आणि रुटिंग इथपर्यंत लॅबमध्ये राहतं. याच्यानंतर हार्डनिंग सेंटरला गेल्याच्यानंतर पहिला जो महिना असतो CCPH मध्ये राहतात तिथं, म्हणजे कंट्रोल क्लायमेट कंडिशन असतात, प्रायमरी हार्डनिंग म्हणतो आपण त्याला. आणि दुसऱ्या महिन्यात ते सेकंडरी हार्डनिंगमध्ये येतं. सेकंडरी हार्डनिंगमध्ये त्याला NVPH म्हणतो आपण. त्या ठिकाणी सगळ्या नॅचरल कंडिशन्स असतात. 1 महिना तिथं हार्डनिंग झाल्याच्या नंतर आपली टेक्निकल टीम ते पाहते की ते पोषक झालं की नाही झाल्यासाठी आणि नंतर ते डिस्पॅचसाठी. सेंद्राय MIDC मधील आपण टिश्यू कल्चरची जी लॅब आहे ती लॅब आपण पाहिलेली आहे. प्रयोगशाळेमध्ये रोपं तयार केल्यानंतर ती वातावरणाशी समरस व्हावीत म्हणून त्याची हार्डनिंग करावी लागते. टिश्यू कल्चर लॅबचं हे हार्डनिंग सेंटर आहे. आपल्याला ही पॉली हाऊस दिसतं हे, आणि एकदम उच्च दर्जाची बनानाची रोपं आपल्याला पाहायला मिळतात. 8 कपचा ट्रे आहे, म्हणजे मोठे मोठे कप आहेत तुम्ही पाहताय, आणि त्यामुळे इथली जी क्वालिटी आहे रोपाची ती फार सुंदर आहे. माझ्या शेजारी टिश्यू कल्चर लॅबचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. ते स्वतः इंजिनियर आहेत. BE इलेक्ट्रिक त्यांनी पदवी घेतलेली आहे. थोडा परिचय करून त्या सुरुवातीला. नमस्कार, मी हेमंत बिरंगळ, व्यवस्थापकीय संचालक एअरटेक बायोप्लांट्स प्रायव्हेट लिमिटेड. एक 10 ते 12 वर्षापासून माझ्या डोक्यात कंटिन्युअसली एक शेतकरी पुत्र असल्यामुळं की शेतकऱ्यांसाठी काहीतरी वेगळं करावं. शेतकऱ्याचे खरे प्रॉब्लेम्स आहे की त्यांना उत्कृष्ट दर्जाची रोपं मिळत नाही आहेत. मग आम्ही काय केलं, थोडंसं रिसर्च केलं. 2024मध्ये आम्ही लॅब टाकायचं डिसिजन घेतला. 1 वर्षात लॅब उभी केली. इस्रायलहून कल्चर आणल्यानंतर त्याचं मल्टिप्लिकेशन सुरू झालं आणि दुधड या गावी तिथून 10 किलोमीटर अंतरावर हार्डनिंग सेंटर चालू केलं. सर, तुम्ही जसं बघितलं की लॅबमध्ये किती उत्कृष्ट पद्धतीने आम्ही सगळं मेंटेन करत आहोत. जसं टेम्परेचर आहे, ह्युमिडिटी आहे. ते रोप एकदा लॅबमधून बाहेर काढलं तर त्याचं स्वच्छ भाषेने मोर्टॅलिटी कमी झाली पाहिजे. म्हणून आपण त्याला पहिले दिवस प्रायमरी हार्डनिंगमध्ये ठेवतो. तिथून झाल्यानंतर सेकंडरी हार्डनिंगमध्ये ठेवतो. त्यासाठी लागणारं फर्टिकेशन आमच्या एंटायर NVPHमध्ये आम्ही सगळ्या रोपांना जे आहेत ते ROचं पाणी देतो. का तर विहिरीच्या पाण्यामध्ये किंवा बोरच्या पाण्यामध्ये क्षार असतात आणि त्याचे जर त्या क्षारचा परिणाम त्याच्यावर झाला तर रोपांची ग्रोथ चांगली होत नाही. एकदा या हार्डनिंग सेंटरमध्ये रोप सस्टेन झालं तर ते तुमचं कुठल्याही वातावरणात ते रोपाची मोर्टॅलिटी होऊ शकत नाही. किती एकर क्षेत्रावर आहे तुमचं हे हार्डनिंग? 2 एकर क्षेत्रावरती आहे. त्याच्यासाठी जे आपण वापरत आहोत त्या 8 कॅव्हिटीज का, आता 8 कॅव्हिटीमध्ये त्याची रूट बॉल चांगला जनरेट होतो. त्यासाठी आम्ही पिटमॉस, लोक कोकोपीट वापरतात. कोकोपीटमध्ये त्याच्यामध्ये व्हायरस येण्याचे प्रमाण जास्त असतात, पण पिटमॉस म्हणजे ज्याला ते इम्पोर्टेड आहे 100%, जर्मनीवरून आपण मागवतो. तर त्याच्यामध्येच आम्ही फक्त रोपांची लागवड. सुरुवातीच्या काळामध्ये कोकोपीटचा वापर फार मोठ्या प्रमाणात होत होता, परंतु आता तंत्रज्ञान बदललेलं आहे. आता पिटमॉस वापरतात आणि कोकोपीटपेक्षा हा पिटमॉस जो आहे तो महाग असतो. कोकोपीटपेक्षा याच्यामध्ये अनेक चांगल्या प्रॉपर्टीज असल्यामुळं तुमची जी रोपं आहेत ती रोपं फार चांगल्या व्हायरस फ्री राहतात. 8 कपाचा ट्रे आहे. एक ते रोप काढून दाखवतील आपल्याला, त्याच्यातून तुम्हाला लक्षात येईल की त्याची व्हाईट रूट्स आहेत त्या किती चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतात. ते पहा एकदम सुंदर रीतीनं, म्हणजे त्याची, आणि सगळे जे व्हाईट रूट्स आहेत हे इंटॅक्ट राहतात त्या कपमधून काढल्यानंतर, आणि जमिनीमध्ये लावल्या ते त्या मातीमध्ये लगेच त्याची वाढ सुरू होते. म्हणजे छत्रपती संभाजीनगरमधली टिश्यू कल्चरची माझ्या माहितीप्रमाणे ही पहिली लॅब आहे. हो, अत्याधुनिक लॅब असलेली आपण पहिलीच आहोत. किती लोकांना इथं रोजगार मिळतो सध्या? इथं जवळपास 35 लोक आहेत आणि लॅबमध्ये 37. म्हणजे जवळपास तुम्ही 70 लोकांना एम्प्लॉयमेंट जनरेशन तुम्ही केलेलं आहे. हे पण फार मोठं दुसरं म्हणजे मोठं काम आहे. सर, मी हार्डनिंग सेंटर पर्यवेक्षक एअरटेक बायोप्लांट प्रायव्हेट लिमिटेड, छत्रपती संभाजीनगर. सुरुवातीला आपण आतमध्ये बघितलं असेल तर प्रायमरी हार्डनिंग सेंटर आहे. प्रायमरी हार्डनिंग म्हणजे आपण लॅबकडून आलेले लोकं हे नियंत्रित वातावरणात ठेवलेले असतात. ते डायरेक्टली बाहेरील वातावरणाशी जुळू शकत नाहीत. त्यामुळे आपण त्यांना नियंत्रित वातावरणात जुळून घेतो. त्यासाठी आपण काय करतो, त्याला आर्द्रता मेंटेन केलेली आहे, तापमान मेंटेन केलेलं आहे. जसं की आपण आर्द्रता मेंटेन करतो 80 ते 90%. त्यानंतर दुसरी गोष्ट मेंटेन करतो तापमान 25 ते 28%. जेणेकरून लॅबमध्ये आपण बघितलं असेल तर तिथं नियंत्रित वातावरण, जसं की टेम्परेचर 25, आर्द्रता 30-40%, म्हणजे प्रत्येक गोष्टी त्या मेंटेन केलेल्या आहेत. तर आता आपण इथं बघितलं असेल तर तिथं आपण काय केलेलं आहे, फॅन पॅड सिस्टम बसवलेली. फॅन पॅडमध्ये काय आर्द्रता मेंटेन आहे, टेम्परेचर मेंटेन आहे आणि लाईट इंटेन्सिटी पण मेंटेन आहे. त्यामुळे ते बाहेरील वातावरणाशी आपण जुळून घेतोय. म्हणजे
प्राथमिक हार्डनिंग आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो. त्यानंतर ते रोपं येतात सेकंडरी हार्डनिंग म्हणजे दुय्यम हार्डनिंगमध्ये. दुय्यम हार्डनिंग म्हणजे काय, सेकंडरी हार्डनिंगमध्ये आता विशेषतः आपण बघितलं असेल की आपण 8 कॅव्हिटी ट्रे यूज करतो. 8 कॅव्हिटी ट्रेज काय यूज करतो की 8 कॅव्हिटी ट्रेमध्ये पीठ मॉस जास्त बसतं, त्यामुळे त्याला ऑक्सिजनचं प्रमाण जास्त भेटतं, सूर्यप्रकाश जास्त भेटतो, त्यामुळे सगळ्या गोष्टी जास्त मिळत असल्यामुळे त्याच्यामध्ये मुळांची वाढ जास्त होते. तसेच सेकंडरी हार्डनिंग यासाठी करतो की आपण बाहेरील वातावरणाशी त्याला जुळवून घेतो. आता तिथं आपण काय केलं होतं की लाईट इंटेन्सिटी मेंटेन केली होती, तापमान मेंटेन केलं होतं. तर इथं आपण आता आर्द्रता कमी करतो, तापमान वाढवतो सेकंडरी हार्डनिंगमध्ये, आणि तिथं आपण 40 ते 45 दिवस ठेवतो, इथे 30 ते 35 दिवस. त्यानंतर डिस्पॅच टू फार्मरला देण्याच्या पहिले आपण त्याची ग्रेडिंग करतो, प्रायमरी टू सेकंडरी, त्यानंतर ग्रेडिंग, आणि त्यानंतर शेतकऱ्यांना देतो.